इतरही बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत। सुरुवातीची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर होते आणि खासदार बैठकीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। लोकसभा मतदारसंघांचा निवडणूकपूर्व आढावा यात घेतला जाणार आहे। पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनी मामाचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधात जोरदार टीका सुरू झाली। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत ठिकठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजन यांच्या मृत्यू प्रकरण उकरून काढत राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्यावर टीका केली आहे। प्रियंका गांधींची राजकीय इनिंग एकीकडे सुरू होते कारण येऊ घेतलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधींनी पक्ष सरचिटणीसांसह राज्यातल्या प्रभारींची बैठक बोलावली आहे आणि नवीन जबाबदारीनुसार सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीत सहभागी होणार आहेत। घणसोली सेक्टर 15 मधल्या खाडीकिनारी असलेल्या पाम बीच मार्गावर पॅराशूटने एक महिला उतरल्याचा संशय व्यक्त होतोय। शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास काही व्यक्ती संशयास्पदरित्या पॅराशूटमधून उतरून कारमधून निघून गेल्याचं काहींनी पाहिल्याची माहिती कळते। पॅराशूटमधून उतरलेली महिला परदेशी असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। पोलिसांनी केलेल्या तपासणीत 2 व्यक्ती चालत जाताना दिसत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे, पण हे फुटेज स्पष्ट दिसत नाहीये। पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातले इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने केला आणि त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धावही घेतली। या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी देखील घेण्यात आली। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला भाजपचं शक्ती केंद्र करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा सज्ज झाले। 13 सभा राज्यात घेतल्या जाणार आहेत। प्रत्येक सभेत 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल। कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचे असं मुख्यमंत्र्यांनी अर्जुन खोतकर यांना काल उद्देशून म्हटलंय। मध्यंतरी नाशकात बोलताना अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात चड्डू ठोकले होते। दानवेंविरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभवाची धूळ चालण्याची भीष्म प्रतिज्ञा खोतकरांनी केली होती। माझ्या बापाला काही झालं तर त्या माणसाचा जीव घेण्याची ताकद माझ्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी कालच सुनावलं होतं। पण त्यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या रिॲक्शन्स देखील येतात, प्रतिक्रिया देखील येतात। पंकजा मुंडेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली होती। लोकसभा निवडणूक मी लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करतात, पण मी लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याच पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा दिलाय। काल शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडली। विविध विषयांवर सरकारला घेरण्यासाठीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची काल भेट घेतली। अमित ठाकरेंच्या लग्नानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी भुजबळ कृष्णकुंजवर गेले असल्याचं म्हटलं जात आहे। आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण करण्याचा केंद्रातला कायदा कालपासून राज्यातही लागू झालाय। 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत काल घेण्यात आला। नाणारच्या ऑइल रिफायनरीला विरोध होतो आहे आणि तो मावळावा म्हणून आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांचं याबाबतचं म्हणणं आता ते ऐकून घेणार आहे। संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या लॉंग मार्चनं पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे, कारण मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाहीये। त्यामुळे किसान सभेनं 20 फेब्रुवारीला लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला। मुंबईतल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। वर्षानुवर्ष संक्रमण शिबिरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना यामुळे दिलासा मिळू शकेल। ओला उबर चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही सेवा बेकायदा असल्याचं म्हटलंय, त्यामुळे नवीन वाद उद्भवू शकतो। लोअरपळचा 98 वर्ष जुना धोकादायक डिलायल रोड पूल जमीनदोस्त नुकताच करण्यात आला। नवीन पूल बनण्यासाठी आणखी 10 महिन्यांची मुदतही देण्यात आली होती, पण रेल्वेला या कामासाठी 15 महिन्यांचा वेळ लागू शकतो। पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी दिली जाणार आहे। या दोन्ही स्थानकांचं रूप पालटून या स्थानकाला आधीच हेरिटेजचा दर्जा आणि त्यानुसार बांधकामात कोणत्याही प्रकारचा बदल न करता धोका न पोहोचवता इथे काम केलं जाणार आहे। मुंबई, ठाणे, वसई, पालघर, बेलापूर ही शहरं केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकी मार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे।
रेल्वे रुळालगत झोपड्यांचं प्रमाण वाढले आणि एकूण 7,736 झोपड्या बेकायदा आहेत अशी माहितीच्या अधिकाराखाली माहिती उपलब्ध झाली आहे. तंत्र शिक्षण महाविद्यालयांना बंधनकारक असलेली नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनची श्रेणी मिळवायला महाविद्यालयांना 4 वर्ष मुभा मिळणार आहे. पण यामुळे महाविद्यालयांना दिलासा मिळणार असला तरी पायाभूत सुविधा गुणवत्ता याबाबत असलेली महाविद्यालयांची स्थिती अधिक बिकट होऊ शकते. राज्यात गेल्या वर्षी 30,000 रस्ते अपघात झाले. 13,000 जणांना यात आपला प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये 11,000 मृत्यू हे 80 अपघात हे प्रमाण सातत्यानं वाढत चाललंय. टिळकनगरमध्ये सरगम सोसायटीत 27 डिसेंबर 2008ला भीषण आग लागली होती, ज्यात 5 जणांचा मृत्यू ओढवला होता. या घटनेतल्या मुख्य आरोपी विकासक सुभाग मापरा याला मुंबई हायकोर्टानं अटकेपासून संरक्षण द्यायला नकार दिलाय. एअर इंडिया कंपनीकडे गेल्या 21 वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरलं जात होतं आणि नवीन प्रकारचं सिम्युलेटर आता आणण्यात आलेलं आहे. मुंबईतील डॉक्टर शिरोडकर शाळेला अखेर केंद्रीय शिक्षण मंडळाची मान्यता मिळाली आणि त्यामुळे त्यातल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला. ही प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळे 84 विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा होऊ शकलाय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण 13 स्थानकांमध्ये सरकत्या जिन्यांची यंत्रणा उभारली जाणार आहे. ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे मार्गदर्शक तत्वांनुसार देखील केली जाईल. पुढची बातमी आहे. मुंबईतल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायमचं पुनर्वसन करण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाला काल मान्यता देण्यात आली. पुण्यात पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे गुरुवारी संपूर्णपणे शहरातला पाणीपुरवठा बंद असणार आहे. नागपूरमध्ये ग्रीन बसेस डेपोत धूळ खात उभ्या आहेत आणि सोमवारी नितीन गडकरींनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 10 दिवसात ग्रीन बस पुन्हा एकदा सुरू करण्याचे निर्देश दिले. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होताना दिसते आहे. गेल्या वर्षभरात एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झालेत. रस्ते अपघात, शिकार आणि ग्रामस्थांकडून मारणं यामुळे मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला आणि त्यांचा नामकरण सोहळा काल पार पडला. बागीराम नावाचा वाघ आणि रिद्धी वाघिणीचे हे 4 बछडे आहेत. 3 नर आणि 1 मादी यामध्ये आहेत आणि या वाघांच्या बछड्यांचं आकाश, सार्थक, गुरु आणि पौर्णिमा अशी त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत. पुण्यात काल भरवस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला आणि 4 ते 5 जणांवर हल्ला केला. पुण्यात स्मार्ट सिटीच्या कामांची गती मंदावल्याचं पाहायला मिळते. स्मार्ट सिटी मिशन कार्यक्रमांतर्गत 2257 कोटींची कामं सुरू असल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात 3.5 वर्षात 135 कोटीच खर्च झालेला आहे. लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही पुण्यात वाढते आहे. दररोज 700 ते 1000 नव्या वाहनांची नोंद तिथे होते. अज्ञात टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सुनील आरडेची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. आरडेचा साथीदार अनिकेत चांदणे यात गंभीर जखमी झालाय. पिंपरीमधली ही घटना आहे. जेजुरी गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा पालखी सोहळ्यानं करहानाचं स्नान काल पार पडलं. मर्दांनी सोहळा पाहण्यासाठी काल मोठ्या प्रमाणात गर्दी होती. वेंगुर्ल्याच्या समुद्रात काल गावगावच्या देवदेवतांचा समुद्र स्नान सोहळा पार पडला. पौष अमावस्या आणि श्रावण नक्षत्र एकत्र येत महोदय पर्वणीचा योग 4 वर्षांनी जुळून आला आणि त्यामुळे हा सोहळा काल रंगला होता. या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.